नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुगत स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली इंटरेस्टची सीरीज चालू आहे म्हणजे व्याजची सीरीज चालू आहे. ठीक आहे. त्यात आपण बघत आहे विद्यार्थी मित्रांनो, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. तर आपला सिंपल इंटरेस्ट पूर्णपणे समाप्त झालेला आहे, एंड केलेला आहे. एकदम बेसिक लेवल पासून तर हाय लेवलचे सगळे प्रॉब्लेम आपण सिंपल इंटरेस्टमध्ये घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर कोणते पण कशा प्रकारचे जे ट्रेंडिंग क्वेश्चन्स जे परीक्षेमध्ये येतात ते मिसलेनियस मध्ये आपण घेऊ सिंपल इंटरेस्ट मध्ये. तो पार्ट कंटिन्यू राहणारच अगदी शेवटपर्यंत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण ज्याच्याविषयी चर्चा करणार आहोत, ज्याच्याविषयी कन्सेप्ट समजणार आहोत, तो आहे विद्यार्थी मित्रांनो कंपाऊंड इंटरेस्ट. ओके. तर कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये आपल्याला काय काय बाबी आहे, काय काय कन्सेप्ट आहे, काय काय ट्रिक्स आहे, जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, ज्यामुळे आपण कंपाऊंड इंटरेस्टचा कोणता पण प्रश्न असो तो त्वरित आणि लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आपण कंपाऊंड इंटरेस्टला स्टार्ट करूया. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढी व्याज. ठीक आहे. चक्रवाढ व्याज होते विद्यार्थी मित्रांनो मराठीमध्ये. ठीक आहे. याच्यात काय आहे, जसं मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतो की सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट यातला डिफरन्स काय आहे. ठीक आहे. कारण हा डिफरन्स मी अगोदरच सिंपल इंटरेस्ट मध्ये तुम्हाला सांगितलाय, पण आपण नव्यापासून कंपाऊंड इंटरेस्ट स्टार्ट करत आहोत, म्हणून मी तुम्हाला अगदी बेसिक पासूनच घेऊन जाणार. ठीक आहे. तर सिंपल इंटरेस्ट काय असते विद्यार्थी मित्रांनो, जसं सिंपल इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याचा मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल दिलेला आहे 1000, टाइम पिरियड म्हणजे 3 वर्ष दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि रेट दिलेला आहे 10%. किती दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? रेट 10%. ठीक आहे. तर सिंपल इंटरेस्ट काढायचं असते तर कसं काढतो आपण विद्यार्थी मित्रांनो? सांगा लवकर. प्रिन्सिपल काय असते? 1000. ओके. म्हणजेच मुद्दल किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 1000. हे काय असते? 100%. काय असते विद्यार्थी मित्रांनो? 100%. आणि आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. काय करायचं आहे? सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे. म्हणजे साधारण व्याज काढायचं आहे. तर इथे काय करतो? रेट किती आहे? 10% गुणिला 3 करतो. रेट गुणिला टाइम गुणिला P अपॉन 100. ठीक आहे. PRT अपॉन 100 हा पण फॉर्म्युला इथे यूज करता येते, पण आपण त्याला अशा प्रकारे लिहिलं. ठीक आहे. तर याचाच आपल्याला सिंपल इंटरेस्ट किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो? पर्सेंटेज गेलं. 1 2 शून्य गेले आणि वाचले किती? 3 आणि हे 2 शून्य. ओके. तर हे काय मिळाले विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला व्याज मिळालं. व्याज. कशावर व्याज मिळालं विद्यार्थी मित्रांनो? सिंपल इंटरेस्ट. म्हणजेच सिंपल इंटरेस्टचं आपल्याला काय मिळालं? व्याज. आता नेहमी जे आहे व्याज जे आहे इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्टचे व्याज नेहमी कशावर कॅल्क्युलेट होते विद्यार्थी मित्रांनो? प्रिन्सिपलवर कॅल्क्युलेट होते. म्हणजे मुद्दल या अमाउंटवर कॅल्क्युलेट होते. कसं? जसं आता हे आपण ते डायरेक्ट फॉर्म्युला बेस काढलं. पण इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल किती आहे? 1000 रुपये. किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 1000 रुपये. आणि रेट किती आहे? 10%. तर एका वर्षाचे जर आपल्याला व्याज काढायचे आहे तर किती काढू? याचे 10% किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 1/10. म्हणजेच एका वर्षाचे व्याज किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 100 रुपये. किती झालं विद्यार्थी मित्रांनो? 100 रुपये. ठीक आहे. फर्स्ट इयरचं. आणि सेकंड इयरचे किती होणार विद्यार्थी मित्रांनो? जर सेकंड इयरचंच बघितलं तर प्रिन्सिपल किती आहे? 1000. याच्याच पुन्हा काय करणार आपण? 10% काढू. म्हणजे किती होणार? हे पण 100 रुपये. हे सेकंड इयरसाठी झालं. ठीक आहे. हे सेकंड इयरसाठी झालं विद्यार्थी मित्रांनो. त्याच प्रकारे पुन्हा 1000 रुपये घेऊ आपण आणि याचे पुन्हा 10%चे रेट यानुसार व्याज काढू. तर किती होणार विद्यार्थी मित्रांनो? हे पण 100 होणार. म्हणजेच हे थर्ड इयरसाठी झालं. किती विद्यार्थी मित्रांनो? थर्ड इयरसाठी. तर टोटल व्याज किती मिळालं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो? 300. किती मिळालं विद्यार्थी मित्रांनो? 300. तर सिंपल इंटरेस्टमध्ये काय होत असते की जो प्रिन्सिपल असते त्याच्यावर व्याजाची गणना केली जाते. ठीक आहे. नेहमी जो प्रिन्सिपल असते त्याच्यावर 10% यानुसार व्याज काढला जातो आणि अशा प्रकारे फाइंड आउट केला जातो. ठीक आहे. पण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये असं राहत नाही विद्यार्थी मित्रांनो. जर कंपाऊंड इंटरेस्ट घेतला आपण 1000 रुपये प्रिन्सिपल आहे. काय? 1000 रुपये प्रिन्सिपल आहे. ओके. तर याच्या पहिल्या महिन्याचं जे व्याज आहे 10%चं, तर पहिल्या महिन्याचे व्याज किती निघणार विद्यार्थी मित्रांनो? 100 रुपये. ठीक आहे. हा फर्स्ट इयरसाठी, पहिल्या वर्षासाठी. ठीक आहे. आणि दुसऱ्या वर्षासाठी काय होणार विद्यार्थी मित्रांनो? हे जे 1000 रुपये आहे, या 1000 रुपयावर हे 100 रुपये जे इंटरेस्ट निघालेले आहे, जे 100 रुपये काय निघालं आहे? इंटरेस्ट, जे की व्याज आहे विद्यार्थी मित्रांनो. हे काय आहे? हे व्याज आहे. हे व्याज याच्यात काय होते? कॅल्क्युलेट होते. म्हणजे हे टोटल किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 1100 रुपये. मग या 1100 रुपयावर 10% पुन्हा काढलं जाते. म्हणजे याची व्याज किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 1100चे 10% किती होणार? 110. किती होणार? 110. हे झालं सेकंड इयरसाठी.
कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होणार विद्यार्थी मित्रांनो, सेकंड इयर साठी व्याज किती निघालं 110. इथे किती निघालं होतं विद्यार्थी मित्रांनो 100 रुपये. बघा 10 रुपयाचा फरक आहे. इंटरेस्ट मध्ये, कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये नेहमी जे व्याज आहे ते कशावर निघत असते, जो पहिलेच्या प्रिन्सिपल आणि त्याच्यानंतर निघेला इंटरेस्ट. ठीक आहे, म्हणजे टोटल अमाऊंट वर याचा जो आहे तो व्याज निघत असतो. आता तिसऱ्या वर्षासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे 1100 किती आहे, 1100 मध्ये आपण 110 ऍड केले तर किती मिळाले विद्यार्थी मित्रांनो, 0 1 2 1 म्हणजे 1210. याची पुन्हा आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो, 10% काढू. तर याचे 10% किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 121. हे किती होणार थर्ड इयर साठी, काय होणार थर्ड इयर साठी. ओके, म्हणजे टोटल व्याज किती आलं विद्यार्थी मित्रांनो, बघा 2 आणि हे 3 आणि हे 1 2 3 331. इथे किती व्याज आलं विद्यार्थी मित्रांनो 300 आणि इथे किती आलं 331. ह्या दोघांचा फरक किती आहे, फरक व्याजात फरक किती आहे 3 वर्षाच्या, 31 रुपयाच्या. कितीचे आहे डिफरन्स, किती आहे विद्यार्थी मित्रांनो 31 रुपयाचा. डिफरन्स किती आहे 31 रुपयाचा. कळलं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच मला तुम्हाला सांगायचं आहे की कंपाऊंड इंटरेस्ट जे आहे, चक्रवाढ व्याज जे आहे, नेहमी प्रिन्सिपल असतो, प्रिन्सिपल अमाऊंट पहिल्या वर्षासाठी आणि सिंपल इंटरेस्ट, जसं कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट पहिल्या वर्षासाठी सारखंच असतो, पण दुसऱ्या वर्षासाठी आहे ना याचं जे व्याज आहे ते चेंज होते विद्यार्थी मित्रांनो. कारण सिंपल इंटरेस्ट मध्ये आपण फक्त प्रिन्सिपलवरच इंटरेस्ट फाइंड आउट करतो सिंपल इंटरेस्ट मध्ये, पण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये जे आहे इंटरेस्ट कशावर फाइंड आउट करतो आपण विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल प्लस आलेलं त्याचं इंटरेस्ट, म्हणजे या 1100 रुपयावर आपण काय करतो व्याज फाइंड आउट करतो. ठीक आहे, मग त्याच्यानंतर पुन्हा समोरच्या वर्षी काय करतो, जे आपल्याला प्रिन्सिपल आहे दुसऱ्या वर्षाच्या त्याच्यात आलेलं किती हे इंटरेस्ट याला ऍड करतो आणि याच्यावर पुन्हा आपण तिसऱ्या वर्षाचं व्याज फाइंड आउट करतो. ठीक आहे, तर हा कन्सेप्ट होता विद्यार्थी मित्रांनो, जे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये जनरली यूज केला जातो. बँकेत ते म्हणतात ना विद्यार्थी मित्रांनो की तुमची जी रक्कम आहे ते 6 वर्षानंतर आम्ही डबल करून देऊ. तर तो जो आहे फंडा जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तो कंपाऊंड इंटरेस्टचा फंडा आहे. या कंपाऊंड इंटरेस्ट नुसार जेवढी पण आपण रक्कम ठेवतो ते 6 वर्षांनी डबल होऊन जाते. ठीक आहे, कारण हा विद्यार्थी मित्रांनो अमाऊंट वर म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट वर काउंट केलेला व्याज असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आणि इथे सिंपल इंटरेस्ट मध्ये फक्त प्रिन्सिपल वर काउंट केलेला काय असतो व्याज असतो. ठीक आहे, हे ज्या गोष्टी आहे अशा प्रकारच्या गोष्टी आपण सिंपल इंटरेस्ट मध्ये अगोदरच बघितलेल्या आहे, तरी पण हा कन्सेप्ट तुम्ही एक वेळेस लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे हार्ड म्हणू शकतो, कारण हा कॅल्क्युलेटिव्ह आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे एक्झामिनर जे आहे ना आपल्या मनाने काही पण कशाही प्रकारचं काय म्हणते नंबर्स इथे पुटअप करू शकतो आणि जो क्वेश्चन्स आहे तो आणखी कॉम्प्लिकेटेड बनू शकतो. कंपाऊंड इंटरेस्ट आणि ऍव्हरेज हे दोन चॅप्टर असे आहे विद्यार्थी मित्रांनो, एक्झामिनर कसल्याही प्रकारचा क्वेश्चन पुटअप करू शकतो, कसल्याही प्रकारचा नंबर पुटअप करू शकतो, जे आपल्याला कन्फ्युजन होणार आणि डाऊटफुल होणार. कधी कधी ते आन्सर पण पॉइंट मध्ये निघतात. म्हणून हे दोन चॅप्टर असे आहेत जे पुष्कळ कॅल्क्युलेटिव्ह आहे, म्हणून थोडे आपल्याला हार्ड वाटते. पण आपण त्या हार्ड असणाऱ्या जो टॉपिक आहे म्हणजे हा कंपाऊंड इंटरेस्ट आणि ऍव्हरेज, आता सध्या आपण कंपाऊंड इंटरेस्ट घेऊन राहिलेला, तो पण अगदी सोप्या रूपात कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करून घेऊया ते आपल्या सुगर स्टडी सेंटर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही नेहमी माझ्यासोबत कनेक्ट राहा विद्यार्थी मित्रांनो. जो कोणी नवीन असेल तो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग समोरच्या गोष्टीकडे बघूया. समोर काय म्हणतो की आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट शिकायचं तर आहे. ओके, कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय काय असते विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आहे इकडे. कंपाऊंड इंटरेस्ट कसा फाइंड आउट करते हे तर आपण आता शिकून घेतलं, पण याच्यात कशा प्रकारच्या व्हॅल्यू येते, जसं फ्रॅक्शन व्हॅल्यू येतात विद्यार्थी मित्रांनो. काय फ्रॅक्शन व्हॅल्यू येतात, आणखी फ्रॅक्शन व्हॅल्यू नंतर काय येतात विद्यार्थी मित्रांनो, पर्सेंटेज व्हॅल्यू येतात. तर या पर्सेंटेज व्हॅल्यूला आपल्याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे आणि फ्रॅक्शन व्हॅल्यूला आपण आपल्याला पर्सेंटेज व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे सगळं काही मी तुम्हाला पर्सेंटेज या चॅप्टर मध्ये एकदम बेसिक पासून तुम्हाला सांगितलंय. तरी पण काही काही गोष्टी आहे जे तुम्हाला लक्षात असायला हवं विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ते मी बोर्डवर तुम्हाला लिहून देतो आणि ह्या तुम्ही एकदम पाठांतर करून घ्या, आपल्या डोक्यामध्ये एकदम फिक्स करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार तर तुम्हाला तशा प्रकारची अडचण होणार नाही व्हॅल्यू पुट करायला. ठीक आहे, चला तर मग सगळ्यात पहिले जसे फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे विद्यार्थी मित्रांनो 1/1, किती 1/1, यालाच कसं लिहितात विद्यार्थी मित्रांनो पर्सेंटेज मध्ये
100%. ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही लिहून घ्या आणि पाठ करा विद्यार्थी मित्रांनो. आणि दुसऱ्या दिवशी आपलं जे लेक्चर येणार कंपाऊंड इंटरेस्टचं त्यात ते अप्लाय करायचं. ठीक आहे. त्याच प्रकारे 1/1 च्या नंतर 1/2 याला पर्सेंटेज मध्ये कसं लिहितात? 50%. कसं लिहितात? 50%. 1/3 ला काय लिहितात विद्यार्थी मित्रांनो? 33.33%. म्हणजेच यालाच कसं लिहितात? 33 1/3%. ओके विद्यार्थ्यांनो. त्यानंतर 1/4 ला काय लिहितात विद्यार्थी मित्रांनो? 25%. काय लिहितात? 25%. ओके. 1/5 ला काय लिहितात विद्यार्थी मित्रांनो? 20%. 1/6 ला काय लिहितात? 16.66%. म्हणजेच याला काय लिहितात? 16 2/3%. ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात असायला हवं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर काय? 1/7 ला काय लिहितात? 1/7 म्हणजे 14चा फाडा. म्हणजेच काय होते विद्यार्थी मित्र? 14.28%. 14.28% म्हणजे 14 2/7%. काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 14 2/7%. 1/8 ला काय लिहितात विद्यार्थी मित्रांनो? 12.5%. काय होते? 12.5% म्हणजे 12 1/2%. ठीक आहे. 1/9 इथे लिहिताना, अच्छा ठीक आहे, इकडे लिहितो मी, दुसरा पेन यूज करतो. ओके. 1/9 ला काय लिहितात विद्यार्थी मित्रांनो? 11 1/9%. सगळ्यात पहिले 11.11% लिहितात याला, मग 11 1/9% असं पण याला इथे विद्यार्थी मित्रांनो लिहिलं जाते. त्यानंतर 1/10 ला काय लिहितात? 10%. 1/11 ला काय लिहितात विद्यार्थी मित्रांनो? 09.09% म्हणजेच 9 1/11%. ठीक आहे. या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1/12 ला काय लिहितात? 8.33% म्हणजेच 8 1/3%. ओके. 1/13 ला कसं लिहितात विद्यार्थी मित्रांनो? 7 9 अपॉन काय लिहितात विद्यार्थी मित्रांनो? 7 9/13%. ओके. त्याला मी व्यवस्थित लिहितो. 7 9/13%. 1/14 ला कसं लिहितात विद्यार्थी मित्रांनो? 1/14 म्हणजे 7चा फाडा. 7 ओके 7.14% म्हणजेच 7 1/7%. 1/15 ला कसं लिहितात विद्यार्थी मित्रांनो? 6.66% म्हणजेच 6 2/3%. 1/16 ला कसं लिहितात? 6.25% म्हणजेच 6 1/4%. ओके. ह्या सगळ्या तुम्हाला लिहायच्या आहे गोष्टी आणि लक्षात पण ठेवायच्या आहे. चला नंतर बघा 1/16 1/17 ला कसं लिहितात विद्यार्थी मित्रांनो? 5 15/17%. 1/18 ला 5/9%. ओके. 1/19 ला 5/19% आणि 1/20 ला 5%. 1/20 ला काय लिहितात विद्यार्थी मित्रांनो? 5%. तर एवढ्या व्हॅल्यू आहे विद्यार्थी मित्रांनो. एक वेळेस चेक करून घ्या सगळ्या व्हॅल्यू बरोबर आहे का? 100%, 50%, 33 1/3%, 25%, मग 20%, 1/6 ची व्हॅल्यू 16 2/3%, 14 2/7%, 1/8 12 1/2 म्हणजे 12 1/2%, 1/9 11 1/9%. त्यानंतर 1/10 म्हणजेच काय होते विद्यार्थी मित्रांनो? 10%. 1/11 9 1/11%, 1/12 8 1/3%, 13 7 9/13%. ओके. 1/13 ची व्हॅल्यू 1/14 7 1/7%,
1/15 6 2/3%, 1/16 6 1/4%, 1/17 5 15/17%, 1/18 5 5/9%, 1/19 5 5/19% आणि 1/25%. तर ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तोंडपाठ असायला हवा. कधी पण झोपेतून विचारलं की सांगा 1/19 ची फ्रॅक्शन मध्ये जे आहे व्हॅल्यू त्याला पर्सेंटेज मध्ये काय म्हणजे काय म्हणणार, तर काय म्हणणार 5 5/19%. जर कोणी विचारलं की सांगा 1/12 हे फ्रॅक्शन व्हॅल्यू याला पर्सेंटेज मध्ये काय म्हणणार, तर आपण काय म्हणू 8 1/3% या 8.33%. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण ह्या व्हॅल्यू जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खूप हेल्प करणार आहे. जर तुम्हाला ह्या व्हॅल्यू माहिती नसणार तर तुम्ही कंपाऊंड इंटरेस्टचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार नाही विदाऊट युजिंग दिस व्हॅल्यू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही अगोदर पाठ करून ठेवा. ठीक आहे. चला समोर वाढूया. समोर काय आहे, तर आपण आता समोरचा बाब बघूया समोर काय आहे म्हणून. ठीक आहे. चला ह्या सगळ्या व्हॅल्यू लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या नोटबुक मध्ये आणि नेहमी लर्न करायचं आहे. ठीक आहे. त्याच प्रकारे या व्हॅल्यूचे म्हणजे या व्हॅल्यू जे आहे द लॉजिक मॅथ काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, द लॉजिक मॅथ आपली हे एक सिरीज चालू आहे जिथे डेलीचे मी व्हिडिओ टाकत असतो आणि त्या व्हिडिओमध्ये ह्या काही काही व्हॅल्यू मी दररोज घेत असतो. तर तो पण तुम्ही व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुमचे जे मॅथचे जे डाउट्स आहेत तिथे पण तुमचे क्लिअर होत जाणार आणि ॲज अ रिव्हिजन बेस तुमची प्रॅक्टिस होत राहणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. चला ह्या व्हॅल्यू लक्षात असणं पुष्कळ इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. जर ह्या व्हॅल्यू तुमच्या लक्षात नाही तर तुम्ही कोणताही प्रॉब्लेम अशा व्हॅल्यू आल्या तर सॉल्व्ह करू शकणार नाही. ठीक आहे. ओके. चला आता कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये तुम्हाला माहित आहे कंपाऊंड इंटरेस्ट पहिल्या वर्षाचं इंटरेस्ट सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट सारखं असते. डिफरंट काय असते कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये सिंपल आणि सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये 2 वर्षाचे व्याज डिफरंट असते. 2 वर्षानंतर किती बी व्याज येऊ सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये त्या व्याज मध्ये काय असते विद्यार्थी मित्रांनो डिफरन्स असते, फरक असते. ठीक आहे. तर काही अशा व्हॅल्यू आहे म्हणजे 2 वर्षाचे व्याज कसं काढायचं, 3 वर्षाचे व्याज कसं काढायचं हे आपण आता इथे बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कंपाऊंड इंटरेस्टचं सिंपल इंटरेस्टचं तर इझिली निघूनच जाते. ठीक आहे. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. जर कंपाऊंड इंटरेस्ट आणि इकडे सिंपल इंटरेस्ट लिहून घेतो. हे चक्रवाढ व्याज आणि हे काय होणार साधारण व्याज. ठीक आहे. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. जसं 5% आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके 5% आहे म्हणजे याचा टाइम पिरियड दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 2 वर्षाचा. किती दिलेला आहे 2 वर्षाचा टाइम पिरियड दिलेला आहे आणि 5% काय दिला आहे विद्यार्थी मित्रांनो रेट दिलेला आहे. तर याचा कंपाऊंड इंटरेस्ट काय होणार विद्यार्थी मित्रांनो आणि सिंपल इंटरेस्ट काय होणार. ठीक आहे. सिंपल इंटरेस्ट तर कोणी पण सांगणार की सर याच्यात 10 होणार 2 वर्षासाठी. 2 वर्षासाठी किती होणार सिंपल इंटरेस्ट काय होणार विद्यार्थी मित्रांनो 10. पण कंपाऊंड इंटरेस्ट किती होणार कोणी सांगू शकणार का, कोणी सांगू शकणार. तर कंपाऊंड इंटरेस्ट कसं होणार विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. हे 5% आहे किती होणार 5 गुणीला 2 करायचे 5 गुणीला 2 म्हणजे 5 दुने 10 झाले. ओके. आणि नंतर काय करायच्या 5च्या स्क्वेअर करायच्या. काय करायचे विद्यार्थी मित्रांनो हे जे 5 आहे त्याच्या काय करायच्या वर्ग करायच्या. किती होणार 10.25 म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट 5% नी 2 वर्षासाठी किती होणार 10.25 आणि सिंपल इंटरेस्ट 2 वर्षासाठी किती होणार 10% आणि ह्या दोघांचा डिफरन्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो 0.25% चे डिफरन्स आहे. बघा कंपाऊंड इंटरेस्ट 2 वर्षासाठी 10.25% किती होऊन राहिलं 10.25%. सिंपल इंटरेस्ट 10% डायरेक्ट गुणा होतो 5 दुने 10. ठीक आहे. कंपाऊंड इंटरेस्ट कसं फाइंड केलं 5%चं जसं विद्यार्थी मित्रांनो 5 दुने काय केलं 10 केलं. ओके आणि 5च्या स्क्वेअर
5चा वर्ग किती लावला 25, 10.25, तर 10.25% कंपाऊंड इंटरेस्ट झाला. ह्या दोघांचा डिफरन्स काय विद्यार्थी मित्रांनो 0.25%. हा डिफरन्स पण तुम्हाला डिफरन्स तर आपण इझिली फाइंड करू शकतो जर आपण हे कंपाऊंड इंटरेस्ट अशा प्रकारे 2 वर्षासाठी फाइंड केलं तर. आणि हे सगळं आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करायला खूप हेल्प होणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणखी मी तुम्हाला काही सांगतो, एक्झाम्पल देतो. जसं 6% आहे विद्यार्थी मित्रांनो 2 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट. टाइम पिरियड किती आहे 2 वर्षासाठी आणि किती 6%, रेट किती आहे 6%. ओके, तर याच्या 2 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट काय होणार विद्यार्थी मित्रांनो बघा 6% काय होणार साइन दुने 12 काय करतो आपण विद्यार्थी मित्रांनो इंटू 2 आणि 6चा स्क्वेअर किती झाला 36. 6चा स्क्वेअर किती झाला विद्यार्थी मित्रांनो 36. अशा प्रकारे आपण इथे व्हॅल्यू पुट करू शकतो आणि 6% कंपाऊंड इंटरेस्ट किती झालं 12.36. ठीक आहे. आणखी बघा विद्यार्थी मित्रांनो जसं 10% आहे 10% काय होणार 10 दुने काय होणार इंटू 2 कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे 10 दुने काय होणार विद्यार्थी मित्रांनो 20 होणार. किती होणार 20 आणि 10चा स्क्वेअर किती होणार विद्यार्थी मित्रांनो 10चा स्क्वेअर किती होणार 100. किती होणार विद्यार्थी मित्रांनो 100. ठीक आहे. पण आपण असं लिहू का असं इथे लिहू नये. ठीक आहे, असं याला असं इथे लिहू नये. यालाच काय कशा प्रकारे लिहायचं हे 20 लिहायचे विद्यार्थी मित्रांनो हे 20 लिहायचे आणि हे जे 100 आले ना विद्यार्थी मित्रांनो तर पॉइंटच्या नंतर हे 2 डिजिट आहे ते पॉइंटच्या नंतर जसे तसे ठेवायचे आणि हा जो 1 आहे याला काय करायचे विद्यार्थी मित्रांनो कॅरी करायचं. काय करायचं कॅरी म्हणजे अशा प्रकारे 1 0 0 1 काय केलं आपण कॅरी केला म्हणजे हे किती झालं विद्यार्थी मित्रांनो 21%. किती झालं 21% म्हणजे याला असं न लिहिता असं लिहिणं पडेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो कळलं. बघा 10 दुने 20 10 दुने 20 आणि 10चा स्क्वेअर किती होतो 100. ठीक आहे, तर 2 जे डिजिट आहे शेवटचे ते पॉइंट नंतर जसे तसे ठेवायचे आणि पॉइंट नंतर जो पहिला डिजिट आहे त्याला इकडे 20 मध्ये कॅरी करून घ्यायचा म्हणजे किती झालं विद्यार्थी मित्रांनो 21%. यालाच म्हणजे अशा प्रकारे लिहिता येणार 21.00 म्हणजे हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो 21%. ठीक आहे, यालाच अशा प्रकारे पण लिहिता येते. तर आपण 2-3 एक्झाम्पल घेऊन 2 वर्षाचा कसं फाइंड आउट करायचं ते आपण इथे बघितलंय विद्यार्थी मित्रांनो. इंटरेस्ट कशा प्रकारे फाइंड आउट करायचा. ठीक आहे. कंपाऊंड इंटरेस्ट सिंपल इंटरेस्ट सेकंड इयर साठी. ओके, चला आता आपण काही व्हॅल्यू बघून घेऊया आणि तशा प्रकारे पुट करून लिहूया. हे समजलं ना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसं फाइंड आउट केलं. तर पहिल्या 1% बघा 1% टाइम पिरियड किती आहे कंपाऊंड इंटरेस्ट टाइम पिरियड किती आहे 2 वर्षासाठी इथे लिहिलं आहे. काय होणार कंपाऊंड इंटरेस्ट 2 वर्षासाठी 1 गुणीला काय करतो विद्यार्थी मित्रांनो 2 तर इथे 2 होणार आणि 1च्या काय करतो आपण स्क्वेअर करतो तर 1च्या स्क्वेअर 0.1 होणार पर्सेंटेज. ठीक आहे, हे 1 साठी झालं विद्यार्थी मित्रांनो आणि कंपाऊंड इंटरेस्ट काय होणार 2 वर्षासाठी 1च्या 2 होणार. ठीक आहे, कंपाऊंड इंटरेस्ट काय होणार 2 होणार. हे कंपाऊंड इंटरेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे सॉरी हे सिंपल इंटरेस्ट आहे. हे काय विद्यार्थी मित्रांनो सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट काय होणार 2.0 होणार. ओके, आणि या दोघांचा डिफरन्स म्हणजे फरक कितीचा आहे विद्यार्थी मित्रांनो 0.01%चा. ठीक आहे, 0.01%चा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला दुसरं बघा 2%. 2% कसं काढू 2 दुने 4 आणि 2चा स्क्वेअर किती होतो विद्यार्थी मित्रांनो 4 तर 0.4%. आणि इकडे बघितलं तर हे किती होणार विद्यार्थी मित्रांनो 2 दुने 4 सिंपल इंटरेस्ट किती होणार 4 आणि यात फरक कितीचा आहे विद्यार्थी मित्रांनो 0.04%. ठीक आहे. ओके, तिसरं पुन्हा बघा 3%चा आपण फाइंड आउट करू. 3% आहे विद्यार्थी मित्रांनो हे किती आहे सॉरी 3% घेऊ तर हे किती होणार
3 दुने काय होणार विद्यार्थी मित्रांनो 6 होणार. 3 दुने काय होणार 6 आणि 3च्या स्क्वेअर किती होणार 9. त्याले किती असं कसं लिहू 6.09 2 वर्षासाठी किती निघणार 6.0 आणि सिंपल इंटरेस्ट किती निघणार विद्यार्थी मित्रांनो मग इकडे सिंपल इंटरेस्ट किती निघणार 3% 2 वर्षासाठी 6% आणि ह्या दोघांचा डिफरन्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो 0.09%. ठीक आहे. हा टेबल समजून राहिला विद्यार्थी मित्रांनो हा टेबल तुम्हाला समजून राहिला का ठीक आहे. तर हे अशा प्रकारे आपण सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट कशा प्रकारे फाइंड आउट करते 2 वर्षासाठी आपण बघितले आहे. ठीक आहे. ह्या व्हॅल्यू तुम्ही लिहून घ्या आपल्या नोटबुक मध्ये फ्युचर मध्ये आपल्याला प्रॉब्लेम मध्ये पुष्कळ कामी येणार आहे. तर आपण इथे काय बघितले विद्यार्थी मित्रांनो की कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट. तर कंपाऊंड इंटरेस्ट टाइम पिरियड जर 2 वर्षाचा दिला असेल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो 2 इयर साठी तर कशा प्रकारे फाइंड आउट करायचा जसं आता मी 2 चं सांगतो तर 2 गुणिला 2 की झाले 4 आणि 2 चाच वर्ग या 2 च्या स्क्वेअर किती लिहायचा 0.4%. सिंपल इंटरेस्ट किती होणार 4%. ह्या दोघांचा डिफरन्स किती आहे 0.04%. ठीक आहे. तुम्हाला असं कुठेच शिकवलं नाही जाणार विद्यार्थी मित्रांनो. इथे हे फक्त तुम्हाला सुगर स्टडी सेंटर या चॅनलवरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि जर तुमचे इथे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाले ना तर प्रॉब्लेम मध्ये पण तुमचे पूर्ण कन्सेप्ट इझिली क्लिअर होणार. तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टचा कोणत्याच प्रॉब्लेम सोबत भीती वाटणार नाही. ठीक आहे. म्हणून नीट पूर्णपणे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो आणि प्रत्येक गोष्ट लिहून चला आपल्या नोटबुक मध्ये आणि त्याला माइंड मध्ये फिक्स करून चला. ठीक आहे. पाठांतर करायचं आहे जर लक्षात नसेल राहत तर 10 वेळा लिहून बघायचे विद्यार्थी मित्रांनो आणि जी गोष्ट आपण लिहून बघतो ते पूर्णपणे आपल्या माइंड मध्ये फिक्स होते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्हाला एवढं कळलं. ठीक आहे. चला समोर आणखी काही बघू. हे याच्या अशा प्रकारे याला फाइंड आउट करणं पडते. ठीक आहे. 2 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट आपण इथे काय बघून राहिलो 2 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट बघून राहिलो विद्यार्थी मित्रांनो 3 पर्यंत झालं 4% असेल तर काय करू 4 दुने काय होणार 8 आणि 8 चा स्क्वेअर किती होणार 16. ओके. हे झालं कंपाऊंड इंटरेस्ट विद्यार्थी मित्रांनो आणि सिंपल इंटरेस्ट काय होणार 4 दुने 8 आणि याचा डिफरन्स काय होणार विद्यार्थी मित्रांनो 0.16%. हे सगळे काय विद्यार्थी मित्रांनो पर्सेंट मध्ये आहे. ठीक आहे. 5% राहणार तर काय होणार 5 दुने 10 ओके आणि 10च्या 5च्या स्क्वेअर किती होतं 25 5च्या स्क्वेअर किती होतं 25 आणि सिंपल इंटरेस्ट 2 वर्षासाठी किती होणार 10 आणि याचा डिफरन्स किती होणार 0.25%. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो 6% चे बघा साइन दुने 12 आणि 6च्या स्क्वेअर किती होतो 36 म्हणजे आणि सिंपल इंटरेस्ट किती होणार 12 आणि याचा डिफरन्स किती आहे 0.36%. 0.36%. 7% साठी बघा विद्यार्थी मित्रांनो 7 दुने 14 7च्या स्क्वेअर 49 49. ठीक आहे. म्हणजे हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो 2 वर्षासाठी सिंपल इंटरेस्ट किती होणार 7 दुने 14% म्हणजे आणि याचा डिफरन्स किती होणार 0.49%. डिफरन्स किती होणार विद्यार्थी मित्रांनो 0.49%. 8% चे बघा 8 दुने 16 होणार आणि 8चा स्क्वेअर किती होणार 64. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये 16% होणार 2 वर्षासाठी आणि याचा डिफरन्स किती होणार 0.64%. ओके. 9% साठी काय होणार विद्यार्थी मित्रांनो 9 दुने 18 आणि 9चा स्क्वेअर 81. ठीक आहे. सिंपल इंटरेस्ट मध्ये 18% होणार आणि या दोघांचा डिफरन्स किती होणार विद्यार्थी मित्रांनो 0.81%. ठीक आहे. ओके. त्या प्रकारे 10चं बघा 10 दुने किती होतात विद्यार्थी मित्रांनो 20 आणि 10चा स्क्वेअर किती होतो इकडे बघा 10% 10चा स्क्वेअर इथे सांगतो 10चा स्क्वेअर किती होतो विद्यार्थी मित्रांनो 100. ओके. पण याला आपण 2 झिरो काय करतो पॉईंटच्या नंतर लिहितो आणि 1 ला काय करतो विद्यार्थी मित्रांनो 1 ला कॅरी करतो. ठीक आहे. इथं कसं लिहू आपण इकडे बघा पॉईंटच्या नंतर काय आपण 2 शून्य ठेवले आणि 1 ला कॅरी इकडे केलं म्हणजे हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो 21%. किती झाले विद्यार्थी मित्रांनो 21%. ओके. आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये 10% 2 वर्षासाठी किती होणार 20%. ह्या दोघांचा डिफरन्स किती होणार विद्यार्थी मित्रांनो 1%. ओके. एवढं कळलं विद्यार्थी मित्रांनो हे लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
हा टेबल तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हे सगळं लिहून घ्या. प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती असायला हवं. ठीक आहे. ओके. चला आता याच्या समोरची व्हॅल्यू बघूया विद्यार्थी मित्रांनो. 11, 12, 15 याचे पण आपल्याला कधी कधी, हे तर सिंपल झालं, 10% पर्यंत कोणी पण काढून घेणार, तुम्ही पण काढून घेणार. पण जेव्हा 11, 12, 20, 25 ची व्हॅल्यू आली तर काय करायचं ते आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला लक्ष द्या इकडे. हम्म. हम्म. आता 11% आहे. 11% काय होणार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. 11 दुने 22 आणि 11च्या स्क्वेअर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, 11च्या स्क्वेअर काय होतं 121. तर 121 असं लिहू. म्हणजे हे किती झालं 23.21%. म्हणजे याला आपण म्हणू 23.21%. सिंपल इंटरेस्ट किती होणार 22%. ठीक आहे. आणि या दोघांचा डिफरन्स काय होणार विद्यार्थी मित्रांनो 1.21%. डिफरन्स काय होणार 1.21%. ठीक आहे. 12% बघा विद्यार्थी मित्रांनो, 12 दुने काय होणार 24. 12 दुने 24 आणि 12च्या स्क्वेअर किती होतो 144. तर 1 इथे लिहू आणि 4 इथे लिहू पॉईंटच्या नंतर. हे 4 होणार म्हणजे 25.44 होणार. किती झाले विद्यार्थी मित्रांनो 25.44%. सिंपल इंटरेस्ट मध्ये 2 वर्षासाठी 12चं किती होणार 24%. आणि ह्या दोघांचा डिफरन्स किती होणार 1.44%. 1.44%. ओके. 13चं बघा 13%. 13 दुने किती होणार विद्यार्थी मित्रांनो 13 दुने 26 आणि 13च्या स्क्वेअर किती होता 169. म्हणजे हे किती होणार विद्यार्थी मित्रांनो 27.59%. म्हणजे ज्याला काय लिहू 27.69%. सिंपल इंटरेस्ट किती होणार 13 दुने 26. ह्या दोघांचा डिफरन्स किती होणार विद्यार्थी मित्रांनो 1.69%. 1 पॉईंट काय होणार विद्यार्थी मित्रांनो 69%. 14% बघून घेऊया आपण. तर 14चं काय होणार 14 दुने 28. ओके. आणि 14च्या स्क्वेअर 196. तर हे किती झालं 96 9 आणि 2 29.96%. किती झाले विद्यार्थी मित्रांनो 29.96%. 14 दुने सिंपल इंटरेस्ट मध्ये किती होते 28%. आणि याचा डिफरन्स किती होणार विद्यार्थी मित्रांनो 1.96%. ठीक आहे 1.96%. हा पण टेबल तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. ओके. चला समोर बघा. समोरचे आता थोडे आपण मोठी व्हॅल्यू घेऊन बघूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. चला लक्ष द्या इकडे. मोठी व्हॅल्यू आपण जसे 19% घेऊ. 19%. 19 दुने किती होणार विद्यार्थी मित्रांनो 38. आणि 19चा स्क्वेअर किती होतो विद्यार्थी मित्रांनो 361. पॉईंट नंतर 61 ठेवला. हे किती झाले 61. 8 आणि 3 11चा 1 हातचा 1. किती झाले हे 41.61%. ओके. आणि 19 दिने किती झाले 38%. आणि ह्या दोघांचा डिफरन्स किती निघणार विद्यार्थी मित्रांनो 3.61%. डिफरन्स किती निघणार विद्यार्थी मित्रांनो 3.61. 41.61 मधून 38 मायनस केले तर 3.61. ठीक आहे. 21%च्या बघूया विद्यार्थी मित्रांनो. 21 दुने किती होतात 42 आणि 21चा स्क्वेअर किती होतो 441. 46.41%. किती झाले विद्यार्थी मित्रांनो 46.41%. आणि सिंपल इंटरेस्ट किती होणार 21 दुने 42. 21 दुने 42 आणि ह्या दोघांचा डिफरन्स काढला तर किती येणार विद्यार्थी मित्रांनो 4.41%. 4 पॉईंट किती होणार 41%. ओके. हे सगळे पर्सेंट मध्ये आहे.
त्यानंतर आपण डायरेक्ट 25 बघू. 25% व्हॅल्यू राहिली तर 25 दुने किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 50. आणि 25 चा स्क्वेअर किती होतो? 625. म्हणजे हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 56.25%. म्हणजे याला आपण कसं लिहू? 56.25% आणि 50 दुने 25 दुने 50. सिंपल इंटरेस्ट किती होणार? 50%. आणि याचा डिफरन्स किती होणार? 6.25%. ओके, 41.61%. तर विद्यार्थी मित्रांनो, मोठी व्हॅल्यू किती पण मोठी व्हॅल्यू राहिली तर अशा प्रकारे त्याला सॉल्व्ह करायचं विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे त्याला फाइंड आउट करायचं. ओके, काही कोणाला कुठे कन्फ्युजन, कोणाला कुठे डाऊट? ओके, ठीक आहे. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक हा इथेपर्यंतच होता. आपण सेकंड इयर पर्यंत कशा प्रकारे 2 वर्षासाठी कशा प्रकारे कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट केलं जाते ते आपण इथे बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की 3 वर्षासाठी कशा प्रकारे फाइंड आउट केलं जाते. त्यानंतर 4 वर्षासाठी कशा प्रकारे फाइंड आउट केलं जाते. तर हे सगळे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. जर आपण हे आपले बेसिक्स कन्सेप्ट केलं, बेसिक जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आपण एकदम पूर्णपणे फिट आपल्या माइंडमध्ये फिक्स केलं. बेसिक्स आपण चांगल्या प्रकारे आपण त्याला समजून घेतलं तर कोणत्याही प्रकारचा कंपाऊंड इंटरेस्टचा प्रॉब्लेम आला नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इझिली त्याच्यासोबत डील करू शकता, इझिली सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला प्रॉब्लेम परीक्षेमध्ये कधीच कोणताच प्रॉब्लेम येणार नाही कंपाऊंड इंटरेस्ट विषयी. हा माझा पक्का दावा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी, बघण्यासाठी सुगा स्टडी सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करा. धन्यवाद.